चेंबूरमध्ये धावत्या स्कूल बसवर झाड कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आणि या घटनेमध्ये एका विद्यार्थ्याचा मृत्यू झालाय तर 4 विद्यार्थी जखमी झाल्याची माहिती आहे। जखमी विद्यार्थ्यांवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। चेंबूरमध्ये स्कूल बसवर झाड कोसळलं। घटनेत एका विद्यार्थ्याचा मृत्यू, 4 जखमी विद्यार्थ्यांवर रुग्णालयात उपचार सुरू। मुंबईच्या चेंबूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली। युनिव्हर्सल हायस्कूलच्या बसवर झाड कोसळल्यानं एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला तर या घटनेत 4 विद्यार्थी जखमी झाले। त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे। धावत्या बसवर झाड उन्मळून पडल्यानं ही घटना घडली। मुंबईच्या चेंबूरमध्ये युनिव्हर्सल स्कूलच्या बसवर झाड कोसळलं। बसमध्ये 13 विद्यार्थ्यांचा समावेश। 11 वर्षाच्या विहान श्रीवास्तवचा मृत्यू। जखमी 4 विद्यार्थ्यांवर झेन रुग्णालयात उपचार सुरू। 12-13 बच्चे थे, तो झाड़ गिरा तो हम लोग ने आवाज आया, उधर गया, कोई था नहीं। 2 जन सिक्योरिटी जाके कांच फोड़ा और बच्चे को बाहर निकाला। आप भी थे उसमें? बच्चा निकाला? हाँ, वहाँ से निकाल के अंदर गए बच्चे लोग। फिर बाद में एक बच्चा अंदर दबा हुआ था, उसको निकाल नहीं पाया। कितने बच्चे थे? आपको कितने जख्मी हुए? कुछ दिख रहा बच्चे? कुछ 12-13 बच्चे हम लोगों ने गाड़ी में कुल मिला के 12-13 बच्चे। दरम्यान या घटनेनंतर ऋतू तावडेंनी घटनास्थळी जात पाहणी केली आहे। या प्रकरणात जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला। सर्व झाडांचं सर्वेक्षण करण्याचे आदेश ऋतू तावडेंनी पालिकेच्या अधिकाऱ्यांना ताबडतोब दिले। या ठिकाणी आता पूर्ण माहिती घेते। ज्या ठिकाणी मला आता असं कळलं की इकडच्या लोकांनी काही पत्र दिले होते की हे झाड डेंजर झोन मध्ये, ते ह्याला रिमूव्ह करा, काढा। ही पत्र जर माझ्या हाताला लागली, मी काढणार ही संपूर्ण, आणि तरी सुद्धा अधिकाऱ्यांनी बेजबाबदारपणा केला असेल तर निश्चितच त्याच्यावर कारवाई होईल। अशा वर्दळीच्या ठिकाणी जी झाडं आहेत त्या झाडांचं सर्वेक्षण झालं पाहिजे। ती झाडं क्षमता घेऊ शकतात का येणाऱ्या अजून काळामध्ये, त्यांची ताकद उरली आहे का, किंवा त्यांची क्षमता वाढवण्यासाठी काय करायला पाहिजे, किंवा अजिबात नसेल तर ते झाड काढावं लागेल का, याचा सगळा आढावा या मुंबई महानगरपालिकेच्या प्रशासनाने घेतला पाहिजे आणि तो घ्यायलाच लावणार असे आदेश पण मी आता या ठिकाणी तेव्हाही दिले होते, आताही देते। ह्याच्यानंतर ही पावसाला सुरुवात झालेली, अजून 4 महिने 5 महिन्याचा पाऊस आपल्या सगळ्या मुंबईकरांना घ्यायचा आहे, तर पुन्हा ही घटना घडू नये याच्यासाठी पण आता आम्ही काळजी घेऊ। पावसाळ्यापूर्वी झाडांचं सर्वेक्षण केलं जातं, मात्र हे झाड कसं कोसळलं याबाबतची माहिती घेऊन भविष्यात अशी दुर्घटना होणार नाही याबाबतची काळजी घेतली जाईल अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदेंनी दिली आहे। तर या घटनेला महानगरपालिका जबाबदार असल्याची टीका सना मलिक यांनी केली आहे। जे काही झाडांची फांद्या वगैरे छाटणी वगैरे जी पावसाळ्यापूर्वी केली जाते, पण दुर्दैवाने हे झाड कसं काय कोसळलं या बाबतीमध्ये माहिती घेतली जाईल आणि त्या बाबतीमध्ये भविष्यामध्ये देखील अशा प्रकारचे दुर्घटना होऊ नये या संदर्भातल्या सूचना दिल्या जातील। लोकांना स्थलांतरित करण्याचं काम करतात, ट्री ट्रिमिंगचं काम करतात, डिसिल्टिंगचं काम करतात, वारंवार जिथे ते मॅन्युअल कवर्स मिसिंग असेल किंवा तुटलेलं असेल ते रिप्लेस करतात। ह्या सगळ्यावर BMC खर्च करतात आणि निधी पण देतात, कॉन्ट्रॅक्ट निघतात। ते कॉन्ट्रॅक्टरची जबाबदारी होती, अधिकारीची जबाबदारी होती, पूर्णपणे BMCची जबाबदारी होती। तर जे कोणी दोषी असेल त्यावर कठोरचे कठोर कारवाई झालीच पाहिजे। पावसाळ्यापूर्वी सर्व कामांचा आढावा घेणं गरजेचं आहे। दरम्यान या झाडांसंदर्भात वारंवार तक्रारी देऊनही त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिकांनी केला। तक्रार दिली असेल आणि प्रशासनानं याकडे दुर्लक्ष केलं असेल तर या घटनेला ते जबाबदार आहेत। त्यामुळे या प्रकरणात कोणती कारवाई केली जाणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय। अमोल पेडणेकर, झी 24 तास, मुंबई।